नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतो। तर कालच मित्रांनो ममदापूर केसरी 51,000चं जनरलचं मैदान झालं कर्नाटकात। कर्नाटक म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवर मैदान झाले, पण एवढं करेक्ट होतं मैदान की महाराष्ट्रात पण आता सध्या तशी मैदान होईना तसे मैदान ते एकदम करेक्ट पार पडलं। जसं कमिटीने मुलाखतीत सांगितलेलं की ढकली होऊ देणार नाही, बॅटरी होऊ देणार नाही, कोणतेही गैरप्रकार तिथं काय घडू देणार, तर तसं त्यांनी शब्दाला पूर्णपणे जागल्यात। तर म्हणतात की बोले तसं चाले त्याची वंदावी पावले, अक्षरशः तसंच त्यांनी मैदान करेक्ट पार पाडून दाखवले। साधं मी स्वतः शूटिंगला होतो की बाजूने पळणाऱ्याला सकट पळू दिलं, जिथं कमिटीची गाडी आहे, जिथं माणूस आहे काठी घेऊन उभा, तिथे एक सकट पोरगा पुढे येत नव्हता पळायसाठी, छत्री घेऊन म्हणा किंवा बॅटरी घेऊन म्हणा। बॅटरी तर कुठं काय वाजली नाही, मोटरसायकल कमिटी व्यतिरिक्त कुठलीही मोटरसायकल नव्हती, एवढं करेक्ट नियोजन केलं। तर मला पण म्हणजे लई जण म्हणलीत की बघा बॅटरी होणार आहे का काय, म्हणजे काय काय गाड्या नोंद करताना इतर काय गोष्टी म्हणता जरा कचवच त्यात माणसं, बॅटरी होणार असेल तर चांगली बैल पळायला येतात, मग ती बॅटरीवरचीच पळायला येतात। पण इथं मित्रांनो त्यांनी अक्षरशः एवढं जोरात नियोजन केलं की प्रत्येक नियोजन कलरला आता मैदान ठेवताना आपण काय करतो की कमिटी असत्या, मैदानाची कमिटी असते, पण ह्यांनी काय केलं, संपूर्ण गावचं मैदान आहे, यात्रेचं मैदान म्हणजे सगळ्या गावाला सहभागी करून घ्यायसाठी त्यांनी प्रत्येक विभाग प्रत्येक मंडळाकडे दिला। कलरचा विभाग एका मंडळाकडं, मध्ये जे मधला जो पार्ट आहे तिथं माणसं जी बॅटरी जी काय करायला बघतात तो पार्ट एका मंडळाकडं, हुईचा पार्ट एका मंडळाकडं, गाड्या चेक करायचं एका मंडळाकडं, परतनं स्टेज पसलं जे काय काम होतं ते एका मंडळाकडं, जिथं बैल उभी करायची आहेत, भेळचं गाडं म्हणा, वडापावचं गाडं म्हणा, ते एका मंडळाकडं, आणि सगळ्यांनी आपापली जबाबदारी चोख पार पाडली। त्यामुळे मित्रांनो हे मैदान करेक्ट झालं आणि मला तिथे बोलवलं त्याबद्दल मी ममदापूर कमिटीचं पण आभार मानतो। आणि ही जरूर सांगायची गरज होती, कारण आता कसं झालं आहे, काय करेक्ट झालं नाही तर त्यात काय मी त्याला काय बोलणार नाही का बा हे झालं नाही मैदान करेक्ट, किंवा पण चांगलं झालं तर त्याचं कौतुक करणं म्हणजे माझी जबाबदारीच आहे ती। आपल्या सोशल मीडियावर त्यांचं कसं आहे, चांगलं केलं तर त्यांचं गायला काय अडचण नाही। तर मित्रांनो अशीच मैदानं चांगली पार पाडू देत, आणि तिथंच त्याचप्रमाणे पुढल्या वर्षी 1 लाखाचं मैदान त्यांनी आता हे केले आपलं पुकारले, तर तेही मैदान आता करेक्ट पार पडणार, त्यात काय वादच नाही। संपूर्ण गावानं सहकार्य केलेलं मैदान किती करेक्ट होते हे आता तुम्ही बघितलंच। तर आभार आहे मित्रांनो, पुढं तुम्ही व्हिडिओ बघाच, व्हिडिओ पण चांगला झाला आहे, कारण वातावरण पण चांगलं होतं संध्याकाळी, आणि व्यवस्थित सगळ्या गाड्या सुटून आल्या, चांगल्या गाड्यांनी सहभाग घेतलेला। त्यामध्ये शंकराण्णांचा हनम्या होता, परतनं टोप तात्यांचा बंड्या होता, लाडबाईजा होता, परतनं बुधगाव बटलर होतं, त्याचप्रमाणे नितीन महाराजांनी गाडी आणलेली चोपडे सरकारांची गाडी होती, परतनं स्टार वशा होता, म्हणजे गाड्या चांगल्या भरपूर होत्या आणि त्या गाड्या सगळ्या रास्त पाळल्या। तर त्याबद्दल मी गाडीवानांचं पण आभार मानतो, ज्यांनी हे मैदान करेक्ट पार पाडण्यासाठी पण चांगलं सहकार्य केलं, बॅटरी न करता किंवा इतर काही कोणत्या गोष्टी न करता। तर धन्यवाद मित्रांनो।
51,000 रुपये होते. अतिशय करेक्ट, विना बॅटरी ढकली एकदम करेक्ट मैदान झालेलं आहे. आणि जे ममदापूरचा जे शब्द दिलता की मैदान हे एकदम करेक्ट होणार आणि ते शब्द ममदापूरकरांनी पार पाडलेला आहे. ममदापूर आपण यावर्षी 51,000 रुपयाचं मैदान ठेवलं. मदन आवटे साहेब, पुढच्या वर्षी आपण 1 लाख